त्या दिवशी सकाळ अगदी नेहमीसारखी होती. अंगणात झाडू मारून झाला होता. चुलीवर चहा ठेवला होता. घरात शांतता होती, पण मनात मात्र काहीतरी रिकामं रिकामं वाटत होतं. तेवढ्यात दारावर टक टक आवाज झाला. मी दार उघडलं. बाहेर पोस्टमन उभा होता. ताई, तुमचं एक पत्र आले, असं म्हणत त्याने हातात एक जुना पिवळसर लिफाफा दिला. माझ्या नावावरचं पत्र हातात घेतलं आणि क्षणभर माझं हृदय थांबल्यासारखं झालं. कारण त्या लिफाफ्यावरचं अक्षर ते त्याचंच होतं. हात थरथर कापायला लागले. डोळ्यांसमोर त्याचा चेहरा उभा राहिला. किती वर्ष झाली होती त्याला पाहून, बोलून, पण त्याची आठवण मात्र कधीच कमी झाली नव्हती. मी हळूच पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, तुला हे पत्र मिळेल तेव्हा कदाचित मी तुझ्यापासून खूप दूर असेल, पण एक सांगायचं होतं म्हणून लिहितोय. हे वाचताच डोळ्यात पाणी आलं. तो पुढे लिहित होता, आपण शेवटचं भेटलो होतो त्या दिवशी तू खूप रडत होतीस, पण मी काहीच बोलू शकलो नाही. कारण जर त्या दिवशी मी बोललो असतो तर कदाचित मी तुला कधीच सोडून जाऊ शकलो नसतो. माझे अश्रू पत्रावर टपकायला लागले. पत्रात पुढे लिहिलं होतं, तुझं हसणं मला अजूनही आठवतं. तुझी रागवण्याची सवय आणि छोट्या छोट्या गोष्टींवर खुश होणं, सगळं अजूनही तसंच डोळ्यासमोर आहे. मी पत्र छातीशी घट्ट धरलं. तो पुढे लिहित होता, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला असेल, पण एक गोष्ट खरी आहे. मी आयुष्यात कुणावर प्रेम केलं असेल तर ते फक्त तुझ्यावर. हे वाचून मला हुंदका निघाला. पत्राच्या शेवटी त्याने एकच ओळ लिहिली होती, जर कधी माझी आठवण आली तर रडू नकोस, कारण तुझं हसणं हेच माझं सगळ्यात मोठं सुख आहे. पत्र संपलं, पण माझे अश्रू थांबत नव्हते. मी अंगणात बसले होते. हातात त्याचं पत्र होतं आणि मनात फक्त एकच विचार होता, काही लोक आयुष्यातून निघून जातात, पण त्यांच्या आठवणी मात्र आयुष्यभर सोबत राहतात. तुमच्याही बाबतीत असंच झालं आहे का? कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. स्टोरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा.